नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. 29 मार्चला रविवारी आहे कामदा एकादशी. हिंदू धर्मात या एकादशीला विशेष महत्त्व आहे, कारण ही चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील पहिली एकादशी आहे. कामदा म्हणजे सर्व इच्छा पूर्ण करणारी एकादशी. या दिवशी नेमकं काय करावं? चला सविस्तर जाणून घेऊया. पंचांगानुसार चैत्र शुक्ल एकादशीची तिथी ही 28 मार्च 2026 रोजी सकाळी 8:45 सुरू होणार आहे. तरी 29 मार्च 2026 रोजी सकाळी 7:46 ही तिथी समाप्त होणार आहे. हिंदू धर्मात उदय तिथीला म्हणजे सूर्योदयाच्या वेळेच्या तिथीला महत्त्वाची मानली जात असल्यानं कामदा एकादशीचं व्रत हे रविवार दिनांक 29 मार्च 2026 रोजी करणं शास्त्रसंमत आणि शुभ ठरणार असल्याचं सांगितलं जातंय. जर तुम्हाला या दिवशी विशेष पूजा किंवा विधी करायचे असतील तर आपण 2 मुहूर्त पाळू शकता. हे 2 मुहूर्त अत्यंत शुभ मानले जात आहेत. पहिला ब्रह्ममुहूर्त जो पहाटे 5:01 सुरू होऊन पहाटे 5:48 असेल. हा काळ धान्य आणि पहाटेच्या पूजेसाठी सर्वोत्तम मानला जातोय. त्यानंतर अभिजित मुहूर्त जो दुपारी 12:19 पासून ते दुपारी 1:08 असणार आहे. हा काळ विष्णू पूजनासाठी अत्यंत फलदायी मानला जातोय. शिवाय कामदा एकादशीचं व्रत करणाऱ्या लोकांसाठी व्रत पाळण्याची वेळ म्हणजे उपवास सोडण्यासाठी 29 मार्चला उपवास केल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 30 मार्च 2026 रोजी सूर्योदयानंतर योग्य वेळ असणार आहे. मग या दिवशी काय करावं? तर सकाळी लवकर उठून म्हणजे ब्रह्ममुहूर्तात उठून स्वच्छ वस्त्र परिधान करून सूर्याला अर्घ्य द्यावं. हातात जल आणि अक्षता घेऊन भगवान श्रीहरी विष्णूंसमोर माझ्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात आणि माझ्या पापांचा नाश व्हावा असा संकल्प करून व्रताला सुरुवात करावी. देवघरात चौरंगावर पिवळे वस्त्र अंथरून भगवान श्रीहरी विष्णूंची मूर्ती किंवा बाळ श्रीकृष्णाची मूर्ती ठेवावी आणि फोटो सुद्धा ठेवावा. शक्य असल्यास विष्णूंच्या मूर्तीला पंचामृताने अभिषेक करावा. देवाला पिवळी फुलं, तुळशीची पानं, फळं आणि पिवळी मिठाई अर्पण करावी. मात्र एकादशीच्या दिवशी किंवा रविवारी तुळशीला अजिबात हात लावू नये किंवा तिची पानं तोडू नये. ती आदल्या दिवशीच तोडून ठेवावी. शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावावा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत राहावा. या दिवशी पूर्ण उपवास करणं शक्य नसेल तर फलाहार घेऊ शकता. या दिवशी भात खाणं टाळावं. तसेच कांदा, लसूण आणि तामसिक अन्नाचा त्याग करावा. रागावर नियंत्रण ठेवावं आणि कोणाबद्दलही वाईट बोलू नये. या दिवशी कामदा एकादशीचं व्रत कथा वाचणं ही आवश्यक आहे. वाचन शक्य नसेल तर ही कामदा एकादशीची व्रत कथा ऐकावी. असं मानलं जातं की ही कथा ऐकल्याने वाजपेयी यज्ञाचं फळ मिळतं. एकादशीच्या रात्री झोपण्याऐवजी आपण भजन कीर्तन किंवा श्री विष्णू सहस्रनामाचे पठण करू शकता. हे सुद्धा अत्यंत शुभ मानलं जातं. या दिवशी गरजू व्यक्तींना अन्न, वस्त्र किंवा पिवळ्या वस्तूंचं दान करावं. व्रत पाळण्याची म्हणजे उपवास सोडण्याची वेळ ही 29 मार्चला उपवास केल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 30 मार्च रोजी सूर्योदयानंतर असणार आहे. योग्य मुहूर्तावर आपण उपवास सोडून गरजू व्यक्तींना किंवा ब्राह्मणांना भोजन देऊन दान करून उपवास सोडावा असं शास्त्र सांगतं. जर तुम्हाला आरोग्याच्या काही समस्या असतील तर उपवास टाळून केवळ फलाहार करावा. भक्ती आणि शुद्ध विचार हे कोणत्याही उपवासाचे मुख्य आधार आहेत. शिवाय एकादशीच्या दिवशी आवर्जून पिवळ्या वस्तू, अन्न आणि जलदान करणं हे पुण्यफल मानलं जातं. याचबरोबर पूजेच्या वेळी किंवा माळ जप करत असताना आपण काही विशेष मंत्रांचा जप या दिवशी करू शकता. एक सर्वात प्रभावी आणि महामंत्र आहे तो म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय. याचबरोबर विष्णू गायत्री मंत्राचा जप सुद्धा तुम्ही करू शकता. तो म्हणजे ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात. याचबरोबर आपण भगवान श्रीहरी विष्णूंच्या स्तुती मंत्राचा जप सुद्धा करू शकता. शिवाय जर तुमच्याकडे वेळ असेल तर श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्राचं पठण आवर्जून करावं. कामदा एकादशीच्या दिवशी किंवा कोणत्याही एकादशीच्या दिवशी श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्राचे पठण करणं हे अत्यंत श्रेष्ठ मानलं जातं. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा राहते आणि आर्थिक अडचणी दूर होतात.
मंत्राचा जप करत असताना तुळशीच्या माळेवर करणं अधिक फलदायी ठरू शकतं. याचबरोबर भगवान श्रीहरी विष्णूंना अर्पण केलेल्या नैवेद्यात तुळशीचं पान अवश्य ठेवावं. त्याशिवाय विष्णू पूजा पूर्ण मानली जात नाही. तर अशा प्रकारे आपण भगवान श्रीहरी विष्णूंना प्रसन्न करू शकता. कामदा एकादशी ही हिंदू धर्मात खूप महत्त्वाची मानली गेली आहे. कारण चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील ही पहिली एकादशी असते. म्हणजे नवीन वर्षातील ही पहिली एकादशी आहे. कामदा म्हणजे सर्व इच्छा पूर्ण करणारी एकादशी आहे. म्हणूनच या दिवशी कोणत्या विशेष गोष्टी तुम्ही करू शकता, याविषयी आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊ.